सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या इमारतीमागील स्टोअर गोडाऊनमधून शहरातून जप्त करून आणलेले भंगार साहित्य एका खाजगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार गोडाऊनमधील भंगार साहित्य खाजगी वाहनात भरून बाहेर नेले जात असताना अमोल शिंदे यांनी वाहन अडवून चौकशी केली। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना घटनास्थळी बोलवण्यात आले। यावेळी नगरसेवक सात्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार यांच्यासह इतर नगरसेवकांनीही वाहनाची पाहणी केली। या प्रकारावरून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून जप्त साहित्य कोणाच्या परवानगीने बाहेर नेले जात होते याबाबत अधिकाऱ्यांकडे जाब विचारण्यात आला। दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे। मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले। पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं। आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे। त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे। आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही। कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले। त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ती स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले। त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे। काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत। तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे। ही अतिशय गंभीर बाब आहे, कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिले की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। CCTV कॅमेरे आहे का इकडे लावलेले? इथं CCTV कॅमेरे आहेत। या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितले आहेत आणि माननीय सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत। त्यासुद्धा त्यांनी स्वतःही सगळे बघितलेले आहेत। त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली। स्क्रॅपच घेऊन चालले तर का दुसरं अजून काय घेऊन नाही? त्याच्यात आत्ता प्राथमिक बघितलं असताना त्याच्यात स्क्रॅप होतं। आत्ता असं कळतं की यापूर्वीही काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले।